बिघडत होती. घड्याळ द्या, कपडे एक जुता पण काय हा जुता कशाला ठेवला साला जुतिया माझ्या हरामखोर माझ्या बाळ्या स्वतःच्या कमाईची पितो कुणाच्या बापाच्या कमाईची पीत नाही. जसा कमावतो तसा कमावतो. शिव्या नाही द्यायच्या मला. शिव्या देण्याच्या बाबतीत तुमच्या बापांच्या बाप हरामखोरांना जगातील सगळ्या शिव्या जमा करून गुणाकार करून फेकून मारतो. नवीन नवीन शिव्याच्या शोध तुम्ही पण सेन्सरची जास्त मान्यता नाही आहे म्हणून का अबे सगळे शिव्या जमा करतो ना तुमची चुलीत घालतो बे. ही आली कुमारी सौभाग्यवती गंगूबाई हिडंबा. ही आजची नाही रोजची व्यवस्था म्हणजे पप्पाकडे तक्रार करावं लागते तुझी नाही का? काय मॅडम मी तुमचा विचार करतोय तुम्ही तुमच्यामुळे हे झाली अवस्था माझी. मी काय केलं? काय केलं तुमच्यामुळे रोज मला लोकांकडून मार खावा लागतं. नाहीतर काय लोक तुमच्या बाबतीत वाईट विचार करतात. नको नको ते बोलतात म्हणतात नवरा सोडून माहेरी राहते. मी म्हटलं हा आमच्या मॅडमचा प्रश्न आहे. अबे नवरा सोडून आमची मॅडम राहील नाही तर 10 नवरे करेल. उदाहरण दिलं मी उदाहरण. प्रश्नच नाही करेल मी 10 नवरे माझी मर्जी. पण मॅडम तुम्ही 10 नवरे नका करू. लोक तुम्हाला दशानन म्हणतील. दशानंतर रावणाला म्हणत होते काय? त्यात काय तुम्हाला स्त्रियांच्या रावण म्हणतील. तू माझी टिंगल करतोयस की तरफदारी? काय का तुमची टिंगल करण्याची? मला रावण म्हणताय ते काय? याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. कारण रावण हा बलाढ्य आणि श्रीमंत होता. हो का? तो नालायक आणि बदमाश सुद्धा होता. आम्ही कोणत्या लायकीचे आहोत? आम्ही म्हणजे आम्ही मी स्वतःला बोललो आम्ही स्वतःला मान दिला मान. तुला मान तरी येतं? ही आहे बारीक आहे दिसत नाही का? अरे बेटा ती मान नाही. जाऊ दे तुझ्याशी बोललंच बेकार आहे. आणि हो हे कपडे आपले बदलला तर पप्पा येतील ना तुला बदलतील. मी आराम करायला चालली मला नाम दिसतं. मॅडम तिकडे हो मॅडम खूप दिवस झाले मी तुम्हाला एक प्रश्न विचारले म्हणतो आज विचारूनच घेतो. मला सांगा मॅडम खूप दिवस झाले तुम्ही नवरा सोडून इथे राहता. तुम्हाला काही गुदगुले होते म्हणजे आता तुम्हाला रात्रीचे जागे नव्हते का म्हणाला? तुझा काय विचार आहे? नाही नाही मला तसा काही विचार नाही. पण माझा विचार आहे ना. आता पहा बाप्पा बघते बाप्पा इकडे या बाप्पा. हा माझा विचार आहे. का रे नवरा सोबत राहत नाही म्हणून टोमणे मारतो टिंगलच्या वाढ काय करतो? इडियट कुठला? नव्हती इच्छा तर नाही म्हणायला पाहिजे. मी का जबरदस्ती केलो असतो का? हे केवढी मी केवढा सांभाळली तरी असती. त्याला मला एक समजत नाही जो तो माझ्या गालावर काय मारतो. माझी गालावर सुंदर आहेत का? असतीलही कारण मी सुंदर आहे. पण काही म्हणा या मॅडमची थापळ खाण्यात मजा आली. कशी मजा नाही येणार? कशी मजा नाही येणार? आता बायको नकोशी वाटायला लागली ना म्हणून दुसरीकडे मजा यायला लागली. तू कशाला तिथे? काय हो तुम्हाला काही कसं वाटत नाही? आज 4-5 दिवस झाले तुमच्या घरात ना पाय ना पत्ता. तिथे मी एकटीला कसं राहायचं आणि कसं जगायचं सांगा ना सांगा ना. अगं वेडे घरात पाय ठेवून तर मी फिरीन कसं? आणि मला सांग एकटी आहे तुला का 10-5 नवरे आणून देऊ? घरात काही खा प्यायला नाही का? नुसतं खाण्यापिण्यासाठी काय केली का? मग कशाला करतात? हो एवढे दिवस झाले आपल्या लग्नाला अजून पाळणा हल्ला नाही त्याची काळजी नाही. तू फक्त पाळणा बांध. कसा हलत नाही मी पण. आता सोपं आहे. बांधण्याला दोरी बांधणं हलव. समजा हलव तुझे हात दुखले तर वाऱ्याची वेगाने हलेल. आणि समजा वाऱ्याची लायकी नसेल तर मी आणखी एक पाव पिऊन येतो म्हणतो. पाळणा कसा आपोआप खातो. दारूची शिशी त्या पाळण्यात घराला तुम्ही जाऊन पळा तिथं.
तुम्ही पाळणा म्हणजे आपल्या बाळाबद्दल बोलते. आपल्याला कधी झालं बाळ सांगितलं नाही तू? कसं होईल बाळ, कसं होईल? 24 तास दारू पिऊन आले आणि रात्रंदिवस घराबाहेर आले. 2 पैसे आले की जुगार सट्टा खेळले. तुम्ही तर अशा जातीच्या खिशात पैसे असो की नसो की दुनियाभरची व्यस्त करायची. मग घरात तिखट मीठ आहे की नाही याची काळजी नाही. खोटं बोलू नको. हा बाळ्या हो बाळ्या, घरात काही नसेल तरी तिखट मीठ अवश्य ठेवतो, कारण मला चकना म्हणून वापर करावा पण तुझ्या हाताला चव नाही. आता बायको असून बायको सारखी वाटत नाही, नवरा असून मला नवऱ्यासारखी वाटत नाही. आता तुझ्या थोबाळाकडे बघण्याची इच्छा होत नाही, म्हणून मला घरात करमत नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बाहेर जाऊन शेण खाण्याची सवय झाल्यावर कसं करणार? फोडून तुझा मी मला शेण खायला घालतं. शेणाऐवजी दुसरा पदार्थ भेटत नाही तुला. एक नंबर क्वालिटीचा पदार्थ आहे माझ्याकडे. काय सांगते? गोडवाला असेल. हो, तो पदार्थ खाऊन चांगले चांगले लोक चक्कर ठिकाण्यावर आली. पटकन सांग. पटकन सांगू? गुळ म्हणायला विसरली का? गुळ म्हणायची आहे का? मला तू म्हणायचं आहे. फोडून काढा तुझा. माझं खोपड फोडा. मला हात लावून बघा. असं म्हणतेस? हे लाव. काय करशील तू? काय करशील? अगं करशील काय? भावाजवळ जाशील, माझ्या काय करशील? तुझ्या भावाला नाही घाबरत मी. कारण रस्त्यामध्ये भेटला होता, विचारत होता बळ माझी बहीण कशी आहे. मी बोललो बेस सालिया माझी बायको हो. मी वाटेल ते बोलेन, वाटेल ते करेन. मी नालायका हरामखोर भडव्या कुत्रिया डुकराच्या एवढा तो बोलला कोण? एवढं बोलली का तुम्ही? हे शेवटचे वाक्य मनातल्या मनात बोललो. हेच करू शकता. तुझा भाऊ का माझ्या वाकड्या करणार? माझा भाऊ काही वाकड करणार नाही का? काय हो, माझा भाऊ समोर आला की संडास मध्ये जाऊन लपत नाही. मी तुझ्या भावाला मान देतो. हे असं वाकू मान देतो. घाबरतो आपल्या बापाचा भावाचा जे वाटेल ते राणी घेतो. तुम्हाला काय वाटलं मी माहेरी जाणार? मी पण माहेरी जाणार नाही, कारण हे लोक मलाच दोष देतील, म्हणतील हीच तशी आहे. मला काय नको म्हणतो मी नाही. या नवऱ्यासोबत नांदायचं नाही म्हणून नेहमी नेहमी नवऱ्याची करणे सांगत माहेरी जाते. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, यानंतर मीही तसंच वागणार जसं तुम्ही वागता. माझ्यासारखं तू नवऱ्यासारखं वागशील. नवऱ्याच्या वरचढ झाली तू. वाग वाग तू नवऱ्यासारखं वाग, मी बायको सारखं वाग. वाटलं साडी घालतो, दुपारी कुंकू लावतो, गळ्यात मंगळसूत्र घालतो, हातामध्ये या बांगड्याही घाला. जाऊ दे, मी माझ्या दुसऱ्या डार्लिंग बांगड्या घालायला सांगतो मला तू. रामखोर बायको. मी काय बायकोच्या बैल आहे का? बैल आहे बायकोच्या बैल. मला सांगते पाहते बटोडोरी तू शेकतो दादा. थांब, मला थोडंसं पावर चकना घेऊन या. चकना साले चकने काही का? दारू पिणे लागतो अगं नालायक बायको. तुला काय साधं सुद्धा काम वाटलं का ते? अगं मर्दाचं काम आहे, माणसाचं काम आहे ते. बाईचं नाही. बाईच्या जातीला शोभत नाही आणि बाईने दारू पिऊ नये. माणसाच्या जातीला खूप शोभत नाही का? आणि काय हो, इथं असं कुठं लिहून आहे की महिलांनी दारू पिऊ नये म्हणून? सारी कंपनी लिहायला विसरली का? विषयावर केसच करायला लागते. हे का आरोग्यास हानिकारक? काहीच्या बाई काहीच्या बाई तरी अक्कल येत नाही. सांगितलं ना दारू पिणार म्हणून. मी आतापर्यंत गमतीत घेत होतो. मी खूप गंभीर माणूस आहे. मला असे मजाक पसंत नाही. मी पण गमतीत घेत नाही, सिरियसलीच बोलते. मी आज दारू पिणार म्हणजे पिणार. साले बाटल फोडी. बाटल दारू आहे पिणारच का? बघतो तू 50 बरं आणतो चकना कशी. अरे बायको त्याची डोक्यावर हिच्याकडे सालफडच काढतो. नवऱ्यासोबत दारू पितो तिच्या नाही चांगलंच काढतो. त्याशिवाय ही कडे ऐकणार नाही. बारीक सारीक पाहते म्हणून जाऊन मारतो. पट्टा दाखवता बरोबर. बायकोवर वटणीवर आणायचं ना पट्टा काढायचा. चल त्याला मार.
अबे पुरी धमसोड अरे मी गमत केली पाणी टाकून तरी काय ते अरे दारू पिली का तू अरे मेली हे पिली आता नाही वाटत आलं तर नाही तुला घरी केली हे तने वेगाने हले पाण्याची लायकी नसली तर एक दिवस मी खूप दारू पिऊन येईन नको पिऊ माझी उतरली पाण्याचे हलवलं पाला काय झोपला भूत कोणाचं तोंड पाहिलं होतं रे अरे देवा काय दुर्बुद्धी सुटली आणि बायकोला दारू प्यायला सांगितलं गेली माझी सख्खी बायको पिऊन गेली माझी सख्खी बायको गेली
काय नाही तिला भजन शिकवत बाळू. अरे आता तुझं लग्न झालं, चांगला वागत जा. एवढी सोन्यासारखी बायको मिळाली तुला, त्याशी चांगला वागत जा. ते बाई थांबतो बाई, किती रागामध्ये. एवढी सोन्यासारखी बायको मिळाली आहे तुला. सोन्यासारखी साले 3 टप्प्यामध्ये नाही विकत. मी मंदिरात जातो आणि मंदिरात घंटा असते ना, त्या घंटेच्या जागी मी स्वतःला लढतो. कारण जो तो मला वाजवतो. मला स्वभावामुळे मूर्खा हे दारू पिणं बंद कर. काय तुम्हाला ते चांगला वागत जा, चांगला राहत जा. हे काय फाटके असावं, हे नेटके कपडे फाटके आहे ते कपडे. बदल घरी जाऊन जरा. इकडे कुठं चालला, घर आहे का? इकडे गेली तुझी बायको? नाही ते मॅडमच्या घराखाली म्हणलो.